आज आपण लीक पोटॅटो सूप करतो आहे. त्याच्यासाठी हे लीक घेतलेलं आहे, हे मधोमध कापून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला गाजर लागणार आहे, 1 कांदा लागणार आहे, 2 बटाटे, 2 लसणाच्या पाकळ्या, थाईम, 2 व्हेजिटेबल क्यूब्स, मिरी, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल. आता हे जे लीक आहे त्याचा हिरवा भाग काढून टाकला. त्यानंतर असा हा मधोमध चिरून घेतला. हे जे पापुद्रे आहेत कांद्यासारखे, त्याच्या आतमध्ये माती असते, त्याच्यामुळे ते नळाखाली धरून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे. हे चिरून झाल्यावर सुद्धा चाळणीत घेऊन एकदा पाण्याखालनं काढून घ्यायचे, म्हणजे माती राहिली असेल तर निघून जातं. गाजर आणि बटाटेसुद्धा चिरून घेतलेले आहेत, कांदा चिरून घेतला आहे. लसूण जो आहे तो अशा प्रकारे ग्रेट करून घ्यायचा. इथे ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे 1 चमचाभर. त्याच्यामध्ये कांदा घालायचा, थोडासा परतवून घ्यायचा. कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये लसूण आणि लीक घालायचं. हे सुद्धा थोडंसं आपण परतवून घेणार आहोत 1 अर्धा मिनिटभर. छान परतलं गेलं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही थाईमची जी आहेत ना, ती फक्त पानं घालायची, देठ घालायचं नाही, काड्या घालायच्या नाहीत. त्यानंतर बटाटा आणि गाजर घालायचा, थोडंसं 1 मिनिटभर परतवून त्याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी याला बऱ्यापैकी लागेल, कारण ते शिजायला पण पाणी लागतं आणि नंतर आपलं जे सूप आहे ते घट्टसर पण होतं. 2 व्हेजिटेबल क्यूब घालून घेतले, मीठ घातलं साधारण 1 ते 1.5 चमचा. हे हलवून आपण बघूया आता शिजलं आहे का. तर ते शिजल्यावर आपण त्याच्यात ब्लेंडर फिरवणार आहोत आणि ते वाटून घेणार आहोत. असं हे वाटलेलं सूप जे आहे ते सर्व करताना वरनं मिरीची पावडर घालायची आहे. अशा प्रकारे सोपं असं पोटॅटो लीक सूप तयार आहे. पोटभरीचं आहे, थंडीसाठी मस्त आहे.